आज ठरवलं होतं फक्त 2 गोष्टी घ्यायच्या आणि पटकन बाहेर पडायचं. पण हे बाय वन गेट वन सोडता येतंय का? डीमार्टमध्ये आल्यानंतर शॉपिंगचा मोह काही केला जात नाही. 2 गोष्टी घ्यायच्या म्हणता म्हणता पूर्ण डीमार्टच फिरून घेतलं आणि ज्या गोष्टी लक्षातही नव्हत्या त्याही आठवायला लागल्या. सगळ्यात आधी मी आले ते माझ्या लाडूसाठी काहीतरी घ्यायचं. सर्व ड्रेस पाहून झाल्यानंतरही माझं काही समाधान झालं नाही आणि मला एकही ड्रेस चॉईस झाला नाही. मग मी मागे फिरले. आता नवरात्री जवळ आल्यामुळे भरपूर काही नवीन गोष्टी होत्या. नवरात्रीसाठी लागणारे दिवे, समई, रांगोळीचे साहित्य, मेणाचे दिवे अशा सर्व वस्तूंची व्यवस्थितपणे अरेंजमेंट केलेली होती. त्यानंतर थोडं थोडं म्हणता म्हणता मी क्लिनिंग, ग्रोसरी, फूड, ब्युटी, स्नॅक्स असं करत करत 2 गोष्टींची यादीने ट्रॉलीज भरून काढली. डीमार्टला गेलं की कधी शॉपिंग लिमिटेड हे नसतंच. तुमच्या बाबतीतही असं नक्कीच होत असेल. आता घरचे विचारतील एवढं सगळं कसं आलं? मी सांगेन डीमार्टचं आकर्षण आहे. तिथे गेलं की हात रिकामे परत येणं म्हणजे मिरॅकलचंच काम. डीमार्ट शॉपिंग सुरू होतं इसेन्शियल वस्तूपासून आणि संपतं फुल ट्रॉलीवर. एवढं सगळं घेऊनही मी थांबले नव्हते. माझं शॉपिंग अजूनही थोडं थोडं चालूच होतं. थोडं थोडं करत वस्तूंची पूर्ण लिस्टच तयार झाली होती आणि सर्व पाहत पाहत मी पुढे पुढे येत गेले. तर सर्व शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही बिलिंगसाठी गेलो. आज गर्दी कमी असल्यामुळे बिलिंगही लवकर झालं आमचं आणि मग आम्ही ही सर्व वस्तू घेऊन बाहेर पडलो. तर अशा प्रकारे आमचा आज डेली व्लॉग होता. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय.